ईसीआय कोड ऑफ कंडक्ट ईसीआय कोड ऑफ कंडक्ट बायपोल फोंडेचो साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट खंयचो साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट दुसऱ्या राज्यांनी ज्या विधानसभा मतदारसंघांनी आता निवडणुको जातल्यो थंय अख्ख्या जिल्ह्याचेरूच बंधनां आयली काय त्या विधानसभा मतदारसंघापुरतीच ती बंधनां मर्यादित आसा काल एक ऑर्डर हांवें वाचली की 11 पर्यंत खंय दक्षिण गोंय जिल्ह्यातले बार बंद दवरचे कित्याक तांचो इम्पॅक्ट काय फोंडा मतदारसंघात जातलो हो निष्कर्ष कोणे कसो कित्याक काडलो हांवें वाचलें काल नोटिफिकेशन वाचलें ईसीआयचें नोटिफिकेशन वाचलें हांवें बारकायेन वाचलें हांवें तातूंत जिल्लो बिल्लो काय ना तातूंत फक्त इतलेंच सांगलां की जे दंडक लागतात ते मंत्र्यांक लागतात मुख्यमंत्र्याक लागतात सरकारी अधिकाऱ्यांक लागतात तातूंत जिल्ह्याक ते लायात एका मतदारसंघात खंय तरी निवडणूक आसा बायपोलाची आचारसंहिता अशें खंयच घाल्लें ना थंय खंयच घाल्लें ना की बाबा फोंडा मतदारसंघाच्या भायर बाकीचे जे बार बी आसा ते 11 बंद करात म्हणून आता म्हाका वायट कांय दिसूंक ना तातूंत 11 जर दक्षिण गोंयांतले बार आनी अख्ख्या गोंयांतले बार सुद्दां 11 बंद जाले जाल्यार आमकां बरें दिसतलें की ते हांव सोरो पिवपाचें समर्थन अजिबात करना जुगाराचें समर्थन अजिबात करना ड्रग्जाचें व्यसनाचें समर्थन आमी करूंक शकच ना हांव त्या विशयार उलयना पूण सिलेक्टिव्हली कशें कितें गोंयांतच सगळें लागू जावपाक लागलां आतां सिलेक्टिव्हली नॅरेटिव्ह कोणे तयार केलें जिल्ल्याकय लागतलें जिल्ल्याकय आतां आचारसंहिता लागतली सिलेक्टिव्ह नॅरेटिव्ह करण्या फाटल्यान शक्ती युक्ती कोण आसा हे मास्टर माइंड कोण हे सोदपाची गरज आसा म्हणून गिरीश बोरकाराचें अभिनंदन रिव्हॉल्युशनरी गोवन पार्टीचें अभिनंदन कित्याक गोंयच्या इतिहासान पयल्याच खेपेक हांव पळयता अशें की विधानसभा अधिवेशन गुटलायलें म्हणून एक नवो राजकीय पक्ष आनी त्या पक्षाचो आमदार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक सामके डिटेल पॉइंटेड क्वेश्चन विचारता ताणें विचारलां ते न्यूजान सांगलां गांवकारीच्या न्यूजान हांवें वाचलें सगळें की खोचक प्रश्न ताणें विचारल्यात ताणें होय प्रश्न इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक विचारला की तुम्ही हे सगळें करपाक गोवा गव्हर्नमेंटाक आनी आमदारांक परमिशन दिली काय म्हणून चर्चा घडोवन हाडपाक तुमच्या नोटिफिकेशनाचेर विधानसभेन आणि तुमकां तुमचे अधिकार खबर नात काय म्हणून तुमच्या मर्यादा खबर नात काय म्हणून आणि जी आचारसंहिता आसा ताका स्टॅच्युटरी प्रोव्हिजन कितें आसा काय ना ताका त्यो गायडलायन्स चलतात काय ना त्या मतदारसंघात ताच्या ज्युरिस्डिक्शनाक पुरते तितलेच पळोवपाचें आसता ताच्या भायर कितेंच लागना थंय सगळें सरकार प्रशासन चालूच आसता हाजे पयलीं गोंयांत बायपोल जावंक ना हाजे पयलीं गोंयांत बाय इलेक्शन जावंक ना हाजे पयलीं इतर राज्यांत बाय इलेक्शन बायपोल जावंक ना मागीर आतांच त्या दिसा कांय विशिष्ट परिस्थितीन 16 तारखेक कोणाक कांय कल्पना दिनासतना अकस्मात हो विशय बायपोलाचो हाजे पयलीं अशा तरेचे बायपोल आनी ताचे डिस्कशनां केन्ना येतात विधानसभेन हांवें जितले जेन्नाच्यान डायरेक्ट टेलिकास्ट ट्रान्समिशन सुरू जालें तेन्नाच्यान अजिबात पळोवंक ना आनी हांवें एकूय विधानसभा अधिवेशन चुकोवंक ना हांव तज्ञ म्हळ्यार येता तुमी विधानसभा अधिवेशनाचो विधानसभेचो रुल्स एंड प्रोसिजर्स ऑफ गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचो हांव एक एक्सपर्ट आसा आनी हांव ह्या विशयाचेर कोणाय कडेन केन्नाय कसलोय वादविवाद चर्चा करपाक रेडी आसा विचारचे तांणी म्हाका प्रश्न रुल्स एंड प्रोसिजर्स सगळे विचारचे कॉन्स्टिट्युशनल विचारचे पार्लमेंट लोकसभा सगळे विचारचे कित्याक हांवें काम केल्लें आसा आमदारांक खासदारांक मदत केल्ली आसा खूब मदत केल्ली आसा एक व्हडलो ग्रंथ जातलो 500 पानांचो बरीच जाल्यार की खासदारां आनी आमदारा खातीर रायट फ्रॉम इराजमू सिक्वेरा पासून शांताराम नायक पर्यंत सार्दिना पर्यंत बिरियातो फर्नांडीस श्रीपाद नायक मागीर ताच्या नंतर नरेंद्र सावयकर सगळ्यांक हांवें खासदारांक गोंयचे खासदार म्हणून हेल्प केल्ले आसात कितलेशेच आमदारांक विविध पक्षांचे हेल्प केल्ले आसात अभ्यास करून केल्ले आसात म्हणटकीच प्रश्न निर्माण जाता की म्हजो सारको एक आज 40 वर्सां अभ्यास केल्लो विधानसभा लोकसभा राज्यसभा आनी संसदीय लोकशाहीचो एक्सपर्ट जो आसा तो हे सगळें पळयता ताका हें दिसता की डिस्क्रिमिनेशन हें दिसता तुमकां सगळ्यांक दिसता हें डिस्क्रिमिनेशन जाल्लें हें दिसता हो तुमकां भेदभाव दिसता घटनेच्या एकाच सकयल जाल्लो भेदभाव दिसता की बाकीच्या राज्यांत म्हाका खूब म्हणजे मत्सर दिसता म्हणजे हेवो दिसता मत्सर असो न्ही हेवो दिसता एक तरेची म्हाका जेलसी दिसता अरे काय बरो महाराष्ट्राचो आतां एकंदर विधानसभा चालू आसा आतांय पळयतलो हांव 18 तारखेक 16 तारखेक पयली 17 तारखेक पयली आतां 18 तारखेक महाराष्ट्राची विधानसभा अधिवेशन हांव लायव्ह पळयतलो त्रिपुराची पळयतलो ते बंगाली भाशेन सुंदर पैकी तांचे थंय चर्चा सुरू जाता थंय चडशे कम्युनिस्ट आसात विरोधी पक्षान ते काँग्रेसीचो कोण आमदार ना आणि प्रचंड बहुमत आहा थंय भाजपाचें तरी ती बरी चर्चा जाता कम्युनिस्ट खंय एका वाटेच्यान आनी भाजपाक एका वाटेच्यान टोटली टोकाक आशिल्ल्यो टोटली पोलरायज असले विचारसरणी असले तरी त्रिपुराचे अधिवेशनात ताका कम्युनिस्टांनी सरकाराक सपोर्ट दिला भाजपाच्या अधिवेशन फुडें चलयात म्हणून हें चित्र आमकां त्रिपुरा विधानसभेन दिसता गुजरातच्या विधानसभेन आतां चौधरी म्हणून थंय लिडर ऑफ ऑपोजिशन आसा काँग्रेसीचो जाल्यार ताजे कडेन आमच्या विरोधी पक्षाच्या हांगाच्या नेत्यान युरी आलेमान संपर्क करूंक ना बाबा तुमी कशें तुमच्या भाजपा सरकाराक सपोर्ट दिलो थंय अधिवेशन चालू दवरपाक तांचे भितर बाय पार्टिसन अंडरस्टँडिंग आसा की अधिवेशन आमकां जबाबदारीन फुडें चलूंक जाय लोकांचे प्रश्न मांडूंक जाय डिमांड फॉर डिस्कशन जावंक जाय कॉलिंग टेक्निकल मोशन हाडपाक जाय बऱ्यापैकी चर्चा अत्यंत सुंदर कानाक बरी लागपी अशा गुजराती भाशेन थंय चालू आसा गुजरातच्या सरकाराक आनी अपोजिशनाक हांव धन्यवाद म्हणटा तांचे अभिनंदन करता महाराष्ट्राच्या सगळ्या पक्षाच्या विरोधी पक्षाच्या बाकारात शिवसेनेचो उद्धव ठाकरे ग्रुप आसा राष्ट्रवादी पक्ष आसा काँग्रेस पक्ष आसा शेतकरी कामगार पक्ष आसा अपक्ष आसा खूब तरेचे बरे बरे तळागाळांतल्यान आयिल्ले लोक ते आमदार थंय कष्टपूर्वक निवडून येवन थंय बरें काम करतात ह्या विरोधी पक्षाचो भाजपा सरकार आनी शिंदे आनी राष्ट्रवादी जे आसा अजित पवार ग्रुप तांच्या आघाडीक सपोर्ट आसा की विधानसभेचें अधिवेशन आमी फुडें चालवुया आनी मग कामकाज संपुया आदी ठरवल्याप्रमाणे हे महाराष्ट्रात चालू आसा कर्नाटकांत तर अतिशय म्हणजे गंभीर पद्धतीन थंयचे बजेट अधिवेशन चालू आसा आणि थंय सगळ्या पक्षांचे एकमत आसा त्रिपुरान सगळ्या पक्षांचे एकमत आसा महाराष्ट्रान सगळ्या पक्षांचे एकमत आसा गुजरातान सगळ्या पक्षांचे एकमत आसा आता नागालँडची विधानसभा सुरू जावपाची आसा थंय बी सगळ्या पक्षांचे एकमत आसतलें की विधानसभा चालू दवरपाची बायपोल येतले वतले आचारसंहिता त्या मतदारसंघा पुरती लागतली वतली मागीर गोंयांत अशें कितें जालें
आणि आयज एकाय संपादकान, एकाय पत्रकारान, एकाय आमदारान, मुख्यमंत्र्यान, मंत्रिमंडळातल्या एकाय मंत्र्यान दिगंबर कामत धरून हांच्या सकट सभापतीन, उपसभापतीन, आमच्या विधिमंडळाच्या सचिवान, कायदा सचिवान, चीफ सेक्रेटरीन, इन्फॉर्मेशन कोणेच म्हणजे अजिबात प्रतिक्रिया दिवंक ना की आम्ही गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक हे जे त्रिपुरा हांगा जी अधिवेशनाची सत्रां चालू आसात विधानसभेची तांच्या बद्दल आमचें म्हणणें अशें आसा. आनी म्हणणें कितें आसतलें? म्हणणें कांय ना. तांकां सांगपाची हिम्मत ना, कोणाकच तांकां सांगपाची हिम्मत ना की आमी चूक केली, आमी व्हडली चूक केली. आमी बी कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आनी त्रिपुरा ह्या विधानसभांच्या भशेन गोंयचे विधानसभेचें अधिवेशन व्यवस्थीत चालू दवरूंक जातालें. उगीच हावको दाखोवन न्ही की अशें जातलें तशें जातलें. हो हावको जर ते घेवन बशिल्ले ईसीआयचो हावको म्हणून गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आनी त्रिपुरान, जाल्यार तांकां लोक क्षमा करचे नाशिल्ले. थंयचे कायदेतज्ञ, संविधान तज्ञ क्षमा करचे नाशिल्ले. थंयचे संपादक, पत्रकार क्षमा करचे नाशिल्ले. आजी माजी आमदार, खासदार क्षमा करचे नाशिल्ले. गोंयांत कितें जालां? डमनेस वाडला, हुशारी वाडूंक ना, क्युरियोसिटी वाडूंक ना, स्टुडियसनेस वाडूंक ना. कोणी उठता, कॅमेऱ्याच्या मुखार येता, बडबड करता वता. अरे बाबा, तुवें रूल्स अँड प्रोसिजर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली वाचला रे बाबा? एक तरी कायदो तुवें सारको वाचला? कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सारकें वाचलां, डिटेलान वाचलां, ताजे वयले कॉमेंट्रीज वाचल्या, कौल अँड शब्दराचे पार्लमेंटा वयले तुवें सगळे जजमेंट आनी तांचे सगळे एक्सपर्ट व्हॉल्युम्स वाचल्यात. तुम्ही सगळे विधानसभेचे डिबेट स्टडी केल्यात, पयलींचे गोवा विधानसभेचे. आणि कशे तर तुम्ही एकदम म्हणजे तोंड घालतात आणि कितें म्हणटात तशे अफवा पसरयतात, एक नॅरेटिव्ह तयार करतात की जालें तें बरें, जालें तें सारकें. हे कितें चलना कितें? तुम्ही समजून घेयात की हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे पिटिशन एक तरुण आमदार जो मरता वाचलो अशें म्हणटा, कित्याक थोड्यांक ताका म्हाका अशें दिसतालें की खूब आग्रह केलो तांच्या पक्षाच्या नेत्यांक आनी कार्यकर्त्यांक हांवें ती सोडूंक लायात म्हणटा का उपोषण. आणि ताची परिस्थिती म्हणजे तो अजून सारको जावंक ना असो दिसता तो उलयता आसतना पळयला जाल्यार. पूण ताणें एक बरें काम करून इतिहासान नोंद दवरली की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकच ताणें जवळ चॅलेंज दिल्लें आसा की तुमी हे सिद्ध करून दाखयात की वेगवेगळ्यो भारतातल्यो विधानसभा आसा त्यो वेगवेगळ्या पद्दतीन निर्णय घेवंक शकतात. तुमचो कोड ऑफ कंडक्ट बायपोलाक लागून जेन्ना लागू जाता तसो, कित्याक बायपोल हे दर वर्सा जायत असतात, खंयच्याय म्हयन्यान ते जातात. पूण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक अजुनूय बी तुमी कोणी राजकीय पक्षाचे नेते आसात, जे आजी आमदार, खासदार कोण आसात, ते विद्यमान आमदार, खासदार आसात, तांकां हांव एक सजेशन दिता. तुमकां दिसूंक ना की बाकीच्या सगळ्या राज्यांनी ज्या जाग्याचेर बायपोल जाल्ले आसात ते तो जागो रिकामो जातकीच एक रिजनेबल पिरियड ऑफ टायम आसता. कित्याक खंयच्या हातून जेन्ना बायपोल जातात, पोटनिवडणुको जातात, वेंचणुको जातात, परते घेवच्यो पडटात, त्यो जागो रिकामो जातकीच तो विधानसभेचो त्या सुवाताचेर, त्या जाग्याचेर त्यो 6 म्हयन्याच्या भितर घेवच्यो असतात. म्हणजे हाजो अर्थ कितें की 6 म्हयने जातासर तुमी रावपाचो असो जायना. आतापर्यंत सगळो आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या हाजेर तो सगळे तुमकां रिपोर्ट्स वेबसायटीर उपलब्ध आसात. पयलींचे रिझल्ट्स आसात, शेड्युल्स आसात, नोटिफिकेशन आसात. तुम्ही काढून पळयात की बायपोल जेन्ना डिक्लेअर जातात तेन्ना तांचे अंतर कितलें आसता. ते जागो रिकामो जातकीच आता उदाहरण घेवपाचें जाल्यार 15 ऑक्टोबराक आता आमचे मित्र रवी नाईक फोंडेचे आमदार आसात आनी माजी मंत्री आनी मुख्यमंत्री एक्सपायर जाले. खूब वायट, म्हणजे लागींचे मित्र. आणि 15 ऑक्टोबर नंतर तुम्ही 30 मे 15 मार्च पर्यंत 177 दीस जाले. कितें करताले? ईसीआय करताले कितें? 177 दीस तांकां कित्याक लागले नोटिफिकेशन काडपा खातीर? म्हणजे 177 दिसांनी आता निवडणूक जातली ती. हें आता म्हणजे आमी चलोवन घेवपाचें. हाका कोणीच विचारपी ना, ईसीआय विचारपाचें ना तुमी इतलो लेट कित्याक केलो तो. कित्याक फायनल वोटर्स लिस्ट सुद्धा खूप पयलीं जाल्ली डिक्लेअर, ती सुद्धा वापरून सुद्धा पयलीं जावपाक जाय आशिल्लें. ईसीआयक बरेच खबर आशिल्लें की बाबा राज्याची अंदाजपत्रिका, अर्थसंकल्प, हाजी बजेटाची सेशन्स ह्या काळान जाता ज्या काळान आपले नोटिफिकेशन येतले. मागीर तांणी तो विचार करून पयलींच कित्याक हें करूंक ना? गोंयच्या चीफ सेक्रेटरीन आनी हांगाच्या स्टेट इलेक्शन आमचो जो चीफ इलेक्शन इलेक्टोरल ऑफिसर आसा तांणी तांकां संपर्क कित्याक करूंक ना? तांकां कांय खबर नाशिल्लें गोंयची बजेट सेशनां केन्ना जातात ती. म्हणजे हेंय बी आमी विसरून वचपाचें की आमची जबाबदारी आसता की 6 म्हयन्यापर्यंत रावप ना. 9 एप्रिलाक जेन्ना वोटिंग जातलें तेन्ना फक्त 6 दीस उरतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाक ती जागा भरपाक, दिल्ली जी मुदत आसा ती सोंपपा खातीर. आनी तुमकां परतें सांगता, तुमी पयलींचे सगळ्यो बाय इलेक्शन बाय पोलच्यो डेटी काडून पळयात. गोंयांतले पयलींचे ते विधानसभा मतदारसंघ केन्ना रिकामे जाल्ले ते काडून पळयात. आनी ताच्या नंतर त्यो निवडणुको घेवपा खातीर, ते जागे भरून काडपा खातीर नोटिफिकेशन ईसीआयन केन्ना कितल्या दिसा भितर काडले रे पळयात. आनी कंपेर करात की फोंड्याचें नोटिफिकेशन जे 177 दीस आनी हाजे पयलींचे 60-70 दिसा भितर तुमकां फरक जाणवतलो. आनी तुमकां जर वायट दिसूंक ना, तुमकां जर राग येवंक ना, तुम्ही जर अस्वस्थ जावंक ना, जाल्यार म्हणटलो की खरोखरच लोकशाहीची फकाणां अक्षरशः आमी चलयल्यात. आनी फक्त बायट्स दिवन, व्हिडिओ घालून, सोशल मिडियाचेर खदळ घालून, कोणूच खोलान वचनासतना, कोणूच सारको अभ्यास करनासतना उचलली जीब आनी लावली टाळयल्या त्या पद्दतीन गोंयांत आज लोकशाहीचें अशें डायल्युशन, टोटल डायल्युशन करून उडयल्लें आसा. एक तरेची भुरगेपणांत दिसता सगळ्याक चल्ल्यात ती. खंयच अभ्यास दिसना, खंयच संशोधन दिसना, खंयच इन्व्हेस्टिगेशन दिसना, खंयच एनालिसीस दिसना, खंयच आमकां अशें दिसना की विचारपूर्वक आमी स्टडी करून एक मत तयार केलां आनी तें मत आमी इतलें घट आसा, सत्याचेर आधारीत आसा, तें ऑब्जेक्टिव्ह आसा तें, आनी तें खंयच्याय न्यायालयान तुमकां फाल्यां तें स्टँड जावंक शकता अशा तरेचें आसा तें. एक बरें काम, एक ऐतिहासीक स्वरुपाचें काम
रिव्होल्युशनरी गोवन पार्टीचे सक्रिय आमदार गिरीश बोरकर हांणी केल्लें आसा. तांणी एक महत्वाचो असो एक निर्णय घेतलो. काल तांची प्रेस कॉन्फरन्स हांव बारकायेन पळयतालों तेन्ना म्हज्या लक्षांत आयलें की तांणी मूळ मुद्द्याकच हात घाला, ज्या मुद्द्याचेर कोणूच आज पत्रकार, संपादक, आमदार, मुख्यमंत्री, सभापती, विरोधी पक्षाचे बाकीचे कोणा तांणी आमदारांनी लक्षच घालूंक ना आनी ताचेर कोणें ठामपणान उत्तरय दिवंक ना. पयलो प्रस्न असो आसा, मुख्यमंत्री, सभापती, गोवा फॉरवर्ड पार्टी, इंडियन नॅशनल काँग्रेस, आम आदमी पक्षाचे, हांचे अध्यक्ष पक्षाचे सगळ्यांचे आणि विशेषतः काँग्रेस आणि भाजप ह्या पक्षांचे नेते, कित्याक तांच्याच राज्यांनी विधानसभेची अधिवेशनां चालू आसात, बरी चालू आसात आनी ती 16 तारखेच्यान हांव पळयत आसां. पयलीं हांव गुजरातचे पळयता, म्हाका मातशें कळना ती भाशा, पूण बरें दिसता ते गुजराती भाशण संभाशण विधानसभेतली गुजराती भाशेंतली सुंदर चर्चा पळोवन खूब बरें दिसता. महाराष्ट्राचेर तर अतिशय सुंदर, मागीर कितलेय मतभेद आसूं ते विरोधी पक्षा भितर आनी सरकार पक्षा भितर अत्यंत सुसंस्कृत पद्दतीन, सभ्य पद्दतीन महाराष्ट्र विधानसभेचें अधिवेशन ज्या दिसा गोंयचें अधिवेशन गुटलायलें त्या दिसापासून व्यवस्थीत चालू आसा, बरें चालू आसा, प्रगल्भपणान चालू आसा, बरी चर्चा चालू आसा.